नमस्कार, मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल मध्ये स्वागत करते। बीड जिल्ह्यात लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबायला तयार नाहीत। गेवराई पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला अवैध वाळू वाहतुकीच्या प्रकरणातील आरोपीला मदत करण्यासाठी आणि अटक न करण्यासाठी 20,000 रुपयांची लाच घेताना बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे। ही कारवाई गेवराई शहरात शनिवारी पावणे 7 वाजता करण्यात आली। यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे। विजय दिगंबर आघाव असे लाच घेणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे। शनिवारी सकाळीच पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारे एक वाहन पकडले होते। या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी आणि तपासकामात त्याला मदत करण्यासाठी हवालदार विजय आघाव याने लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराने या संदर्भात बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली। एसीबीने सापळा रचून गेवराई शहरात पावणे 7 वाजता हवालदार आघाव याला 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले। बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्यासह पथकाने ही यशस्वी कारवाई केली। या कारवाईला चिट्टमपल्ले यांनीही दुजोरा दिला आहे। नियुक्ती होताच टाप्या कारवाईचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या 2 दिवसांपूर्वी गेवराई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर यांची बदली बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली होती। त्यांच्या जागी शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक किशोर पवार यांची नियुक्ती झाली होती आणि त्यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला होता। नवीन निरीक्षकांनी पदभार घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही मोठी कारवाई झाली। पोलीस निरीक्षक बांगर हे 2 वर्षे गेवराई ठाण्यात कार्यरत होते, पण त्यांच्या काळात गेवराई ठाण्यात एकही लाचखोरीचा ट्रॅप झाला नव्हता। मात्र आता नवीन निरीक्षकांच्या कारकिर्दीत दुसऱ्याच दिवशी हवालदार लाच घेताना पकडल्याने पोलीस दलातील भ्रष्टाचाराची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे। यापूर्वी पाटोदा पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने वाळूचे वाहन चालू देण्यासाठी लाच घेतली होती। तेव्हा पाटोद्याचे ठाणेदार सोमनाथ जाधव यांची उचलबांगडी करून नियंत्रण कक्षात आणले होते। आता किशोर पवार हे रुजू होताच दुसऱ्याच दिवशी एसीबीची कारवाई झाली। त्यामुळे पवार यांचीही उचलबांगडी होणार की त्यांना मोकळीक देणार याकडे लक्ष लागले आहे। पुढील अपडेटसाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।